तासासाठी मनोज जरांगे पाटील यांना मनाई करण्यात आली आहे। आझाद मैदानावरती आंदोलनाला हायकोर्टानं मंजुरी दिलेली नाहीये। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। नवी मुंबईत खारघर किंवा इतर ठिकाणी आंदोलन करावं असं यावेळेला न्यायालयानं म्हटलंय। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, चलो मुंबईचा नारा देत जरांगे पाटील हे मोठ्या संख्येनं मराठा समाजाला एकत्रित येण्याचं आवाहन करतायत। उद्या सकाळी 10 वाजता ते निघणार यावरती ठाम आहेत आणि आता आझाद मैदानावरती आंदोलनाला मात्र हायकोर्टाने मंजुरी दिलेली नाहीये। अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं। सागर, नेमकी काय अधिक माहिती, हायकोर्टानं नेमकं काय म्हटलंय? जरांगे यांना आंदोलनाच्या संदर्भात मुंबईत करायचं आहे आणि हे आंदोलन करण्यासाठी अर्थात आपणास माहित आहे की यापूर्वी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फक्त आझाद मैदान इथे आंदोलनाची परवानगी आहे आणि दक्षिण मुंबई या परिसरामध्ये अन्य कुणासही परवानगी नाही आहे। यामुळे दक्षिण मुंबईतील आझाद मैदान इथे सुद्धा पूर्व परवानगीनेच आंदोलन करता येतं। त्या दृष्टिकोनातनं जरांगे यांच्या संदर्भातली ही याचिका होती, पण कोर्टाने मात्र जरांगे यांची जी मागणी आहे जो आझाद मैदान इथे आंदोलन करण्याची ती देखील फेटाळल्याचं दिसून येतंय। दुसरीकडे मुंबईच्या व्यतिरिक्त इतर भागांमध्ये म्हणजे नवी मुंबई असेल किंवा इतर परिसरामध्ये आंदोलन करण्याचा देण्याची मुभा असेल असं सांगण्यात आलेलं आहे। यामुळे कुठे ना कुठेतरी जरांगे हे मुंबईत येणार होते आणि त्याच्यामुळे गणेशोत्सव काळामध्येच तिथली समस्या अधिक होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती। यामुळे आता जरांगेंना स्पष्ट कोर्टाच्याच आदेशाने मुंबईत प्रवेश करता येणार नाही। त्यांना मागील वेळेस जसं ते मुंबईकडे आले होते त्यावेळेस त्यांना नवी मुंबई या परिसरामध्ये खारघर इथे थांबवण्यात आलं होतं आणि तिथेच त्यांनी भाषण करून मुख्यमंत्री त्यावेळेस एकनाथ शिंदे हे तिथे गेले होते आणि त्यावेळेस समारोप देखील तिथेच संपवला होता त्यांच्या यात्रेचा। आता सुद्धा अशीच परिस्थिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही। नक्कीच, तर जनहित याचिका दाखल करण्यात आलेली होती, मात्र त्याला आता सुनावणीमध्ये उत्तर मिळालेलं आहे आणि अर्थातच उच्च न्यायालयानं ही मंजुरी दिलेली नाहीये आणि त्यामुळे हा एक मोठाच दणका म्हणावा लागेल, कारण आंदोलन मुंबईत नाही तर नवी मुंबईमध्ये करा अशा स्वरूपाचेच हे आदेश आहेत। त्यामुळे आझाद मैदानावरती आता आंदोलनाला हायकोर्टानं परवानगी नाकारलेली आहे, मात्र दुसरीकडे नवी मुंबईमध्ये खारघर किंवा इतर ठिकाणी आंदोलन करू शकाल अशा स्वरूपाची ही सूचना करण्यात आलेली आहे। आपण या संदर्भात बोलूयात। आमदार प्रसाद लाड सध्या आपल्या सोबत आहेत। प्रसाद लाडजी, आंदोलनाला एक प्रकारे जरांगेनं मनाई केलेली आहे आणि कोर्टाचा हा आदेश आहे। स्वतःच्या स्वार्थासाठी आणि राजकीय पोळी भाजण्यासाठी आंदोलनाचा मार्ग निवडायचा आणि चर्चेला येण्याचं काम जर कोण करत असेल तर ते जरांगे पाटील करतायत। मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये गणपती उत्सव हा दिवाळीच्या धर्तीवरती किंबहुना त्याहीपेक्षा जास्त हा मराठी माणूस करत असतो, परंतु ते लक्षात न घेता मुंबईकरांचे हाल होतील, गणेश भक्तांचे हाल होतील, पण स्वतःच्या हट्टापायी मी आंदोलन करणारच ह्या भूमिकेला माननीय हायकोर्टाने आज जो निर्णय दिला मी त्या निर्णयाचं स्वागत करतो आणि अशा प्रवृत्तीच्या माणसांना ज्या पद्धतीमध्ये कोर्टाने आता ठेचून काढलंय हे अतिशय योग्य केलेलं आहे। मला वाटतं की गणेशोत्सवाच्या काळात खरं तर मनोज जरांगे पाटलांना मी देखील आवाहन केलं होतं की गणेशोत्सव सोडून तुम्ही आंदोलनं करा आणि प्रत्येक वेळेला निवडणूक आल्या की यांची आंदोलनं कशी बाहेर येतात हे देखील आता महाराष्ट्राच्या जनतेला कळलेलं आहे। त्यामुळे स्वार्थासाठी राजकारण करणाऱ्या लोकांना हायकोर्टाने चपराक दिली याचं मी अभिनंदन करतो। मात्र जी शिष्टाई करण्याचा प्रयत्न झालेला होता, ज्या स्वीय सहायकांना तिथे पाठवण्यात आलं, त्यांच्याकडनं नेमकं काय बोलणं झालं आणि काय जरांगेंचं म्हणणं होतं? तुमच्याकडनं जी शिष्टाई आहे तीही कमी पडतीये असं म्हणायचं का? नाही, प्रश्न शिष्टाईचा यामध्ये येतच नाही। यामध्ये जे कोण त्यांना चालवतायत हे देखील महाराष्ट्राला माहिती आहे। मी काल देखील म्हटलं होतं की एवढा पुळका जर त्यांना माननीय देवेंद्रजींचा आहे तर तेवढाच पुळका शरद पवारांचा का नाही? शरद पवारांनी तर स्टेटमेंट केली होती की मराठा आरक्षण वगैरे विषय माझ्याकडे करू नका। शरद पवार देखील 4 वर्ष साहेब मुख्यमंत्री राहिले, पण त्यांनी मराठा आरक्षण दिलं नाही। त्यांच्या विरोधात जरांगे पाटील बोलायला तयार नाहीत। फेसबुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच्या विरोधात बोलायला तयार नाहीत, परंतु ज्यांनी आरक्षण दिलं, ज्यांनी सारथी दिलं, ज्यांनी अनेक उपक्रम मराठा समाजाला दिले, त्या मराठा समाजाला दिलेल्या नेत्याच्या विरोधात म्हणजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या विरोधात हे बोलतात। याचा बोलवता धनी कोण आहे हा देखील शोधला पाहिजे आणि मी जरांगे पाटलांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो, तुम्ही आंदोलन करण्यापेक्षा मुंबईत या, मुख्यमंत्र्यांची वेळ मागा, वेळ प्रसंगी मला फोन करा, ते फोन करतात आम्हाला,
आम्हाला फोन करून वेळ घ्या, चर्चा करा. चर्चेअंती काय नाही झालं तर मग तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा आहे, परंतु ते करायचं नाहीये. ते म्हणतात मी चर्चेला कंटाळलोय प्रसादजी. अरे कंटाळ, तुला सांगितलं कोणी कंटाळायला? समाजासाठी कोण कंटाळत नसतो. आम्ही जनतेची सेवा करतो, आम्ही कंटाळलो कधी सांगतो का? चर्चेला कंटाळलो म्हणजे तुम्हाला अपेक्षित साध्य करायचंय काय आणि तुम्ही बोलताय काय ह्याचा जर ताळमेळ नसेल तर तुम्हाला कंटाळायलाच लागेल. त्यामुळे माझं त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य झाल्याच पाहिजेत, एवढंच त्यांचं म्हणणं आहे. बंद करावी, त्याची नौटंकी आहे त्यांनी, ती मनोजदादांनी नौटंकी बंद करावी आणि सरळ सरळ समाजाच्या न्यायहक्कासाठी, समाजाच्या विकासासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांशी, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी. आणि येणाऱ्या विधानसभेच्या आधी देखील त्यांनी नौटंकी केली, परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला आणि खास करून मराठवाड्यातल्या जनतेने ज्या पद्धतीमध्ये महायुतीला स्थान दिलं, मतदान केलं, हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे आता परत ही नौटंकी करायला त्यांना कोण लावतोय हे देखील बघण्याची गरज आहे. नक्कीच. मात्र येत्या काळामध्ये ते नवी मुंबईमध्ये आंदोलनासाठी त्यांना परवानगी देण्यात आली आहे, तिथे काही बातचीत होईल का जरांगेंसोबत? बघा, असं आहे की आमचे मुख्यमंत्री बातचीतसाठी तयार आहेत. जरांगे पाटलांनी त्यांना पत्र द्यावं, आमच्यासारख्या आमदाराला सांगावं की आम्हाला मुख्यमंत्र्यांची वेळ पाहिजे. आम्ही निश्चितपणे ती वेळ घेऊन देऊ आणि निश्चितपणे या बाबतीत आपण आपला निर्णय करता येईल. चर्चा झाली, चर्चेतूनच सर्व मार्ग सुटतात. महात्मा गांधीजींनी देखील तेच सांगितलं होतं, चर्चेतूनच स्वातंत्र्य मिळवलं. त्यामुळे चर्चा ही झालीच पाहिजे आणि चर्चेशिवाय कुठला पर्याय नसतो. नक्कीच. धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी प्रसाद लाडजी. तर भाजप नेते प्रसाद लाड आहेत आणि त्यांनी अर्थातच या संपूर्ण घटनेनंतर मनोज जरांगे पाटील यांना जो दणका बसलेला आहे त्यावर भाष्य केलेलं आहे आणि चर्चेतनंच मार्ग निघू शकतो, आम्हाला कधीही फोन करा असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि चर्चेस सरकार कायमच तयार आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आंदोलनाचं जे हत्यार उपसलं जात आहे त्यावरही त्यांनी भाष्य केलेलं आहे. ज्या पद्धतीनं हे आंदोलन उभं केलं जात आहे, अगदी ऐन सणावाराच्या काळातच अशा पद्धतीच्या आंदोलनाची आठवण कशी येते असा सवाल सुद्धा यावेळेला प्रसाद लाड यांनी केलेला आहे आणि अनेक सत्ताधारी देखील असा सवाल करतायत. तर सध्या आपण बघतोय उच्च न्यायालयानं एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे आणि नवी मुंबई किंवा खारघरमध्ये आंदोलन करा पण मुंबईत नको अशा स्वरूपाचे निर्देश दिलेत. अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं. सागर, सध्या सरकारकडनं वारंवार एकच म्हटलं जाते की चर्चा करा, चर्चेतनंच निर्णय निघणं शक्य आहे. वास्तविकतेत मनोज जरांगे यांच्या संदर्भातला आंदोलनाची भूमिका ही कुठे ना कुठेतरी आडमुठी आहे आणि मुळात सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये गणपतीसारखा सण उत्सवात सुरू केला जातोय. अशा परिस्थितीत त्यांनी मुंबईच्या दिशेने येणं याचा अर्थ कायदा व सुव्यवस्थेला प्रश्नचिन्ह उपस्थित राहणं, लोकांचे या काळामध्ये अनेक ठिकाणी जाणं येणं असतं, अशा ठिकाणी त्यांनाही त्रास होणं हे अपेक्षित दिसून येतं. त्यामुळेच कुठे ना कुठेतरी सरकारच्या सगळ्या जे मंत्री मंडळातले मराठा मंत्री उपसमितीचे सदस्य आहेत त्या सगळ्या नेत्यांचं प्रामुख्याने सूर आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये जरांगे यांनी मुंबईमध्ये येऊ नये. चर्चेने अनेक प्रश्न सोडवले जाऊ शकतात. यापूर्वी सुद्धा शासनाने सकारात्मक अनेक निर्णय घेतलेले आहेत, पण जर महाराष्ट्राच्या जनतेलाच कुणी त्रास देण्याचा प्रयत्न होत असेल तर मग कायद्यानुसार सगळ्या गोष्टी भूमिका घ्यावी लागेल शासनाला. नक्कीच. मात्र सध्या आपण बघतोय की स्वतः जरांगेंना जेव्हा हे विचारलं जातं तेव्हा ते म्हणतात मी आता चर्चेला कंटाळलेलो आहे, मला थेट निर्णय हवाय. वास्तविकतेत ते आंदोलनकर्ते आहेत आणि त्यांची भूमिका ते मांडत राहतात. शासनाच्या वतीने आता मराठा मंत्री उपसमितीची बैठक काही क्षणात सुरू होतीये. या मध्ये सुद्धा जरांगेंचे जे काही मागणी आहेत, ज्या त्यांनी काही गोष्टींच्या मागणी केलेल्या आहेत त्या संदर्भात चर्चा केली जाणार आहे. पहिल्यांदाच ही शासनाच्या निर्मितीनंतर केलेली नव्यानं मंत्रिमंडळाची मंत्री उपसमिती आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात ही बैठक होईल. आता जी माहिती मिळते त्यानुसार कदाचित मंत्रिमंडळातले मंत्री उपसमितीचे काही सदस्य हे जरांगेंना सुद्धा प्रत्यक्षात भेट घेऊन. नक्कीच. सागर, थोडंसं तुला थांबवतीये. आता एक महत्वाची बातमी आणखीन एक समोर येते, त्या बातमीकडे आपण जाऊयात. मनोज जरांगे पाटील मुंबईत जाण्यावरती ठाम आहेत. काहीही झालं तरी मुंबईत जाणार. 27 तारखेला अंतरवाली सराटीतनं निघणार असा ठाम विश्वास आणि निर्धार केलेला आहे जरांगे पाटील यांनी आणि त्यामुळे ते मुंबईत जाण्यावरती ठाम आहेत. खरं तर उच्च न्यायालयाचा आदेश आलेला आहे, निर्देश समोर आलेले आहेत, मात्र तरीही मुंबईत जाण्यावरती जरांगे पाटील हे ठाम आहेत. मुंबईत आंदोलनाला अडचण काय असा जरांगे यांचा सवाल आहे. अधिक या संदर्भात बोलूयात. लक्ष्मण हाके ओबीसी आंदोलनकर्ते सुद्धा आपल्या सोबत आहेत. लक्ष्मण हाके, हायकोर्टाचा एकीकडे निर्णय येतोय मुंबईतलं आंदोलन करू नका अशा स्वरूपाचे त्यांचे निर्देश आहेत, पण जरांगे ठाम आहेत. हे बघा, कोर्टाचा आदेश
माननीय न्यायालयाचा आदेश, त्या आदेशाचं जर कोणी उल्लंघन करत असेल तर तात्काळ इथल्या प्रशासनानं त्यांना उचललं पाहिजे, अटक केली पाहिजे, स्थानबद्ध केलं पाहिजे, जे शक्य आहे ते केलं पाहिजे. इथं कोर्टापेक्षा आणि न्याय व्यवस्थेपेक्षा स्वतःला शहाणं समजणारे हे कोण आहेत? त्यामुळे यांचा लाड करू नये आणि कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन तर अजिबात होता कामा नये. नक्कीच. मात्र यावरती आता ते ठाम आहेत, एकीकडे मोठ्या संख्येनं नागरिक जमा होत आहे, यामुळे अर्थातच सरकारवरती पुन्हा एकदा ताण पडणार हेही निश्चित आहेच. अहो, ताण घेण्याचं कारण काय आहे? कायदा सांगा, त्यांना समजावून सांगा. तुम्ही एका प्रश्नातून 10 प्रश्न निर्माण नका करू. प्रश्न आहे त्यांचा बेकायदा मागणीचा, आणि ती बेकायदा मागणी मान्य करून घेण्यासाठी जर महाराष्ट्रामध्ये पुढच्या आठवड्याभरात 10 प्रश्न निर्माण होणार असतील तर याला जबाबदार कोण? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, मंत्रिमंडळाने पुढे येऊन या माणसाला समजावून सांगितलं पाहिजे आणि त्यांना जी भाषा समजते त्या भाषेत त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. त्यांना शरद पवारांची भाषा समजत असेल तर त्यांना समजावून सांगायला सांगितलं पाहिजे. शेवटी महाराष्ट्राचं स्वास्थ्य, सणासुदीच्या काळामधलं वातावरण हे अबाधित राखण्याची जिम्मेदारी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची, मुख्यमंत्र्यांची आहे. मग त्यामध्ये एखाद्या विरोधी पक्षनेत्याच्या शब्दाचा जर या सर्व गोष्टीवरती जर फायदा होत असेल तर त्यांना तशी त्यांनी विनंती केली पाहिजे. नक्कीच. धन्यवाद आमच्याशी बोललात त्यासाठी. तर एकीकडे जी भाषा जरांगेंना समजते त्या भाषेमध्ये समजावून सांगायला हवं आणि कोर्टाचा अवमान होता कामा नये अशा स्वरूपाची प्रतिक्रिया हाकेंनी दिलेली आहे आणि जरांगे मात्र त्यांच्या मुद्द्यावर ठाम आहेत.